आज जो विषय दिलेला आहे तो आंतरराष्ट्रीय मानवतावादी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्याबद्दल बोलण्यासाठी हा विषय दिलेला आहे। डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसांचं नाव बहुतेक लोकांना माहीत असतं। जुन्या लोकांना कदाचित व्ही शांतारामचा सिनेमा, हिंदी सिनेमा त्यांनी बघितलेला असेल, तो माहीत असतो। पण त्याच्यापेक्षा काहीतरी चीनमध्ये जाऊन त्याने वैद्यकीय मदत केली अशी जुजबी माहिती असते, पण त्याच्यापेक्षा जास्त माहिती नसते। डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म सोलापुरात झाला। 10 ऑक्टोबर 1910 रोजी त्यांचा जन्म झाला आणि सोलापूरचं नाव जे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये गाजलं ते 2 कारणांनी गाजलं। एक म्हणजे 1930चा मार्शल लॉ, स्वातंत्र्य चळवळीमध्ये सोलापूर हे एकमेव असं शहर आहे की जिथे लष्करी कायदा पुकारला गेला। संपूर्ण देशामध्ये फक्त सोलापुरात लष्करी कायदा पुकारला गेला होता, त्याच्यामुळे एक आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सोलापूरचं नाव गाजलं। आणि दुसरं म्हणजे डॉक्टर कोटणीसांनी जी मानवतावादी सेवा केली त्यामुळे सुद्धा सोलापूरचं नाव संपूर्ण जगामध्ये गाजलं। आता याच्यातलं एक साम्य जे आहे या दोन्ही घटनांच्या बद्दल मी थोडंसं सांगेन, परंतु या मार्शल लॉच्या आंदोलनामध्ये जे 4 हुतात्म्यांना फासावर लटकावलं गेलं त्यापैकी हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचा जन्म सुद्धा 1910चाच आणि त्यांना फासावर लटकावलं गेलं ते 1931, म्हणजे अवघ्या 21.5-22 वयाचा असताना कुर्बान हुसेनना फासावर लटकावलं गेलं। आणि कोटणीसांचा जन्म 1910चा आणि त्यांचं निधन झालं चीनमध्ये सेवा करत असताना ते 1942 साली, म्हणजे त्यांचंही तरुणपणीच निधन झालं। 32 वर्ष त्यांना आयुष्य लाभलं। हे एक त्याच्यामध्ये काल वाचताना माझ्या लक्षात असं आलं की दोघांचाही जन्म आणि अतिशय तरुण वयामध्ये त्यांनी मानवतेची सेवा केली। सोलापूरच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास फार मोठा आहे। 1857चं स्वातंत्र्य समर झालं, त्यानंतर ब्रिटिशांनी या देशामध्येच काही उद्योगधंदे सुरू करायचा असा निर्णय घेतला, म्हणजे असंतोष कमी करण्यासाठी। आणि मग ठिकठिकाणी सुरुवातीला कापड गिरण्या सुरू केल्या। त्याच्यापूर्वी इथून कापूस इंग्लंडला न्यायचं आणि तिथे कापड बनवून परत ते विक्रीला परत भारतात आणायचं। तर ही पद्धत जाऊन आपल्याला माहित आहे की मुंबई, नागपूर याच्या बरोबरीने साधारण सोलापूरला कापड गिरण्या सुरू झाल्या। आणि कापड गिरण्या सुरू झाल्यानंतर या ठिकाणी काम मिळतं म्हणून आजूबाजूच्या आत्ताच्या आंध्र आणि कर्नाटकाच्या दुष्काळी भागातील लोक या ठिकाणी स्थलांतरित झाले। हे साधारण प्रक्रिया 1908 पर्यंत या कापड गिरण्या सुरू झाल्या। सुरुवातीला जी सुरू झाली ती सोलापूर स्पिनिंग अँड विविंग मिल, ज्याला जुनी गिरणी असं आपण नंतर म्हणतो, लोक म्हणतात। आणि त्याच्यामध्ये एकूण 3 मोठ्या युनिट्स होत्या आणि जवळपास तिन्ही युनिट्स मिळून 10,000 कामगार काम करत होते। त्यानंतर लक्ष्मी विष्णू गिरणी, नंतर नरसिंगगिरी आणि नंतर जाम मिल अशा गिरण्या सुरू झाल्या। 1920 साली ज्या वेळेला सगळीकडेच एक स्वातंत्र्य चळवळीला उधाण आलेलं होतं, भारतामध्ये स्वातंत्र्य म्हणजे अजून महात्मा गांधींचा उदय व्हायचा होता, पण लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळ सुरू होती। तर 1920 साली
या ठिकाणी गिरणी कामगारांनी मोठा संप केला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या होत्या. मी अगदी थोडक्यात सांगतोय. त्यांच्या मागण्या होत्या की 10 तासाचा दिवस करा, कारण 12-12, 14-14 तास काम दिलं जायचं, करून घेतलं जायचं. मजुरी वाढ करा. आणि तिसरी महत्त्वाची जी मागणी होती त्यांची की स्वस्त दरामध्ये अन्नधान्य मालकांनी, मॅनेजमेंटने दिलं पाहिजे. आणि प्रत्यक्ष त्याचं नेतृत्व करत होते भीमराव आणि एक 2-3 कामगार, त्याच्यामध्ये मुस्लिम कामगार पण होते. विठ्ठल कवडे म्हणून होते, चांद साब म्हणून एक कामगार होते. आणि त्यांनी प्रत्यक्ष कामगारांनी नेतृत्व केलं आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी गोळीबार केला आणि 7-8 कामगार मारले गेले. तरी सुद्धा काही कामगार ऐकेनात. संप चालूच राहिला. शेवटी तडजोड करण्यात आली. कामगारांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्या आणि ब्रिटिश मॅनेजमेंटनी, त्यावेळेच्या जुन्या गिरणीच्या ब्रिटिश मॅनेजमेंटनी एकच गट घातली की भीमराव आणि त्यांचे सहकारी जे या संपाचं नेतृत्व करत होते त्यांना आम्ही कामावर घेणार नाही. म्हणजे कुठलेही कामगार कायदे अस्तित्वात नसताना या ठिकाणी 10 तासाचा कामाचा दिवस सुरू झाला. रेशनिंग व्यवस्था तेव्हापासून सुरू झाली आणि मजुरी वाढ सुद्धा अर्थात मिळाली. परत कामगारांनी 2 दिवस संप केला. मग भीमराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सगळं कामगारांना समजावून सांगितलं आणि शेवटी जड अंतःकरणाने कामगार कामावर गेले. भीमराव म्हणाले की मी काय कुठेही जगेन. ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो हा भीमराव कोण? भीमराव जाधव, भीमराव कांबळे, भीमराव पवार का आणखी कोण हे इतिहासाला ज्ञात नाही आहे. त्याच्याबद्दलचं काही माहिती मिळते का त्याचे प्रयत्न आमचे सुरू आहेत. फक्त भीमरावचा संप अशी नोंद आहे. आणि त्यानंतर आपल्याला मार्शल लॉ, सोलापूरचा मार्शल लॉ जो आहे तो 8 मे 1930 ते 8, 9, 10, 11 हे 1930 हे 4 दिवस सोलापूर स्वतंत्र होतं. मार्शल लॉचा सुद्धा इतिहास अतिशय रोमांचक आणि दैदिप्यमान असा आहे. या इंग्रज सगळे अधिकारी घाबरून गेले होते. त्यांनी सोलापूरच्या रेल्वे स्टेशनचा सहारा घेतला होता आणि आपण काय आता जिवंत राहत नाही अशी त्यांची भावना झाली होती. परंतु सोलापूरच्या जनतेचा रोष जो होता ती ब्रिटिश साम्राज्यशाहीची, जुलमी राजवटीची जी प्रतीकं होती की ब्रिटिश न्यायालय, ब्रिटिश पोलिसांची चौकी, त्याच्यावर त्यांनी हल्ले केले, ते जाळले. आणि मग त्यावेळच्या कलेक्टर नाईटने आणि DSP फ्लेअर म्हणून होता, त्यांनी सूडबुद्धीने सोलापुरामध्ये मिलिटरी मागवली आणि मिलिटरी मागवल्याशिवाय इथले काही असंतोष, हा उठाव जो आहे तो दडपला जाणार नाही अशा पद्धतीचे खोटे रिपोर्ट पाठवले. खरं म्हणजे 8 मेला जेव्हा हे आंदोलन सुरू झालं, सुरुवातीला ताडीची झाडं तोडा म्हणून आपल्याला माहित आहे की महात्मा गांधींना अटक झाली होती आणि त्याचा बातमी सोलापुरात यायला एखाद दुसरा दिवस गेला आणि मग 8 मे 1930 पासून सोलापूरचा मुख्यतः कामगार हा रस्त्यावर आला आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं. महात्मा गांधींनी सांगितलं होतं की दारूच्या दुकानाच्या समोर पिकेटिंग करा आणि झाडं जी असतील ताडीची ती काढून टाका. त्याप्रमाणे कामगार काही झाडं तोडत असताना ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला, गोळीबार केला आणि त्यातून ते सगळं चिघळत गेलं. आणि मग एक पोलीस चौकी जाळली, त्याच्यामध्ये 1-2 पोलीस जिवंत जाळले गेले आणि नंतर मग न्यायालय सुद्धा जाळलं आणि 8 मेला हे संपलं होतं सगळं. 9 तारखेपासून सगळ्या काँग्रेसच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण ट्रॅफिक सहित सोलापुरात शांतता प्रस्थापित केली होती आणि कुठलाही असंतोष आणि हिंसाचाराचं काही प्रसंग घडलेला नव्हता. ते 8 तारखेला झालं होतं. परंतु कलेक्टर आणि DSP
यांनी मिलिटरी मागवली आणि मग मिलिटरी आल्यानंतर मग जे थैमान घातलं गेलं इथे आणि मग त्याच्यामध्ये खोट्या केसेस घातल्या गेल्या आणि या 4 लोकांवर ब्रिटिशांचा खास रोष होता. एकतर हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी की त्यांचं लोक ऐकतात हा रोष होता. खरं म्हणजे मल्लप्पा धनशेट्टींचा आणि बाकीच्याही सगळ्या हुतात्म्यांचा काही संबंध नव्हता, पण लोकांमध्ये त्यांचं नेतृत्व आहे हा रोष कलेक्टरला होता. जगन्नाथ शिंदे हे त्यावेळेच्या युथ लीगचे कार्यकर्ते, हुतात्मा कुर्बान हुसेन हे सुद्धा युथ लीगचे कार्यकर्ते, एकीकडे कामगारांचं संघटन आणि दुसरीकडे युथ लीगच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या चळवळीचा प्रसार आणि प्रचार असं काम त्यांचं चालू असताना या दोघांनाही ते गुंतवलं गेलं. आणि श्री किसन सारडा यांचा तर काहीही संबंध नव्हता, परंतु हा माणूस स्वातंत्र्य सैनिकांना आर्थिक मदत करतो असं म्हणून त्यालाही गुंतवलं गेलं आणि खोटे साक्षी पुरावे सगळे उभे केले. कालच्या संचारच्या अंकामध्ये या मार्शल लॉच्या केसबद्दलचं ते थोतांडपणा कसा आहे ते ॲडव्होकेट धनंजय माने यांनी लेख लिहिलेला आहे, तोही तुम्ही नजरेखाली घाला. तर मुद्दा असा की सोलापूरच्या शहराच्या स्वातंत्र्य चळवळीचे संस्कार 1910 साली जन्मलेल्या डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसांवर झाले. द्वारकानाथ कोटणीसांचं कुटुंब जे आहे ते मूळचं कोकणचं, वेंगुर्ल्याचं, आणि मग जगण्यासाठी त्यांचे वडील शांताराम कोटणीस हे सोलापुरात आले. इथल्या लक्ष्मी विष्णू मिलमध्ये मुनिमाचं काम त्यांना मिळालं, क्लेरिकल, आणि त्यांनाही सामाजिक कार्याची आवड होती. ते नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते, नंतर उपनगराध्यक्ष झाले, शिक्षण समितीचे चेअरमनसुद्धा होते आणि त्यांनी आपापल्या परीनं काही चांगलं काम करण्याचा सोलापुरात प्रयत्न केला. तर या समाजसेवेचं बाळकडू लहानपणापासूनच द्वारकानाथ कोटणीसांना मिळालं. त्यावेळेला त्यांचं शिक्षण नॉर्थकोट हायस्कूलमध्ये झालं, कारण त्यावेळेला इतर मोठी हायस्कूल्स नव्हती. सरकारी हायस्कूल म्हणजे एकच नॉर्थकोट हायस्कूल, आणि नॉर्थकोट हायस्कूलमध्ये शिक्षण झाल्यानंतर 1928 साली ते द्वारकानाथ SSC झाले. त्यानंतर 2 वर्ष फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुढचं शिक्षण सायन्स, PD सायन्स आणि FY जुन्या काळचं, आणि नंतर मग त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये मुंबईला ॲडमिशन मिळाली. अर्थात हुशार, जात्यात हुशार आणि अतिशय बुद्धीची चमक असलेला विद्यार्थी अशी त्यांची ख्याती होती. आणि द्वारकानाथ हे 1936 साली त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई येथून MBBSची पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर साहजिकच पुढे त्यावेळी अतिशय गवगव असलेली FRCSची डिग्री, पण ती इंग्लंडमध्ये शिकायला जावं लागायचं पुढचं जे शिक्षण आहे ते. तर FRCSची डिग्री मिळवायची त्यांची इच्छा होती, परंतु घरची एकूण परिस्थिती आणि एवढा खर्च आपल्या वडिलांना झेपणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने मुंबईतच सर्जरी, शल्यचिकित्सेचा 2 वर्षाचा कोर्स करायचा. MS त्यांनी ॲडमिशन घेतली आणि MSचं त्यांचं शिक्षण सुरू होतं. आता तो काळ जर आपण लक्षात घेतला तर 1936 साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. म्हणजे 1936 साली कोटणीस MBBS झाले आणि 1936लाच दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती. सुरुवातीला जपान आपल्याला माहीत आहे याच्यामध्ये नव्हतं, पण नंतर जपाने त्याच्यामध्ये आलं आणि त्यांनी 7 जुलै 1937 रोजी चीनवर हल्ला केला मध्यरात्री. आता चीनवर हल्ला केला त्यावेळेला चीनची अवस्था कशी होती? एकतर एकेकाळी चीन हा देश अतिशय समृद्ध होता. म्हणजे आपल्याला माहीत आहे की UN संघ असेल किंवा बुद्ध धर्म तिकडे मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आणि एकूणच फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान
याच्यामध्ये चीनसुद्धा त्याने प्रगती केली होती चांगली. म्हणजे औषध आहे, तत्वज्ञान, औषधे, कला, युद्धशास्त्र जे आपण आता कराटे वगैरे म्हणतो ते, आणि विणकाम याच्यामध्ये अतिशय संपृक्त असं चीन देश होता. परंतु तिथे राजेशाही होती आणि कोमिंगटांग म्हणजे कोमिंगटांग या राजाचं सरकार होतं. आणि सरंजामशाही विरुद्ध, जसं त्या काळात दुसऱ्या महायुद्धाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये सगळ्याच जगामध्ये पारतंत्र्यात असलेल्या देशांमध्ये स्वातंत्र्य चळवळीनं उधाण आलं होतं. तिथली सगळ्या जगातील जनता ही स्वातंत्र्यासाठी लढत होती, संघर्ष करत होती. तसं चीनमध्ये सुद्धा कॉम्रेड माओ त्से तुंग, कॉम्रेड चौ एनलाय आणि कॉम्रेड चू तेह विशेषतः यांच्या नेतृत्वाखाली राजेशाही विरुद्ध संघर्ष चालू होता. आता आपल्या देशातील, भारतातील स्वातंत्र्य चळवळ आणि चीनची स्वातंत्र्य चळवळ याची तशी तुलना करता येणार नाही. कारण आपल्याकडे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसात्मक असं सत्याग्रहाच्या मार्गाने हा स्वातंत्र्य लढा चालू होता, त्याचा विकास होत होता. परंतु दुसरीकडे भारतामध्ये सुद्धा सशस्त्र क्रांतिकारकांची एक फार मोठी परंपरा होती. पण चीनमध्ये हा संग्राम जो आहे तो शस्त्रानिशी लढला गेला. म्हणजे कोमिंगटांगची सेना त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी माओनी तरण्याबाण शेतकऱ्यांची अशी लाल सेना, चीन मुक्ती सेना अशी तयार केली. आणि या दोन्ही सेनांमध्ये कोमिंगटांगची राजेशाहीची सेना आणि जनतेची कॉम्रेड माओच्या नेतृत्वाखालची एक चीनची मुक्ती सेना यांच्यामध्ये सशस्त्र संग्राम चालू होता. या अंतर्गत यादवीमुळे चीनची पूर्ण वाताहत झाली होती. आत्ताचा चीन आणि त्यावेळेचा चीन याची कल्पना करता येणार नाही, इतका तो मागासलेला होता चीन. तिथला देश, तिथली संपूर्ण जनता सुद्धा मागासलेली होती. आणि अशामध्ये जपानने आक्रमण केलं, म्हणजे जपानने घुसखोरी केली. आता या जपानी साम्राज्यवाद्यांना हाकलून काढण्यासाठी एक डावपेचाचा भाग म्हणून कोमिंगटांगची सेना आणि माओची सेना यांच्यामध्ये तडजोड झाली, तह झाला. आणि त्यांनी आपसामधलं युद्ध थांबवलं. पहिल्यांदा या परकीय शत्रूला आपण हुसकावून लावूया आणि त्यानंतर मग आपण अंतर्गत लढत बसू, अशा पद्धतीचा तह झाला. आणि दोन स्वतंत्र आघाड्यांवर जपानी आक्रमकांविरुद्ध हे युद्ध सुरू झालं. म्हणजे एकीकडे राजेशाहीची कोमिंगटांगची सेना जपान्यांविरुद्ध लढत होती आणि उत्तरेकडचा भाग जो आहे, ज्या ठिकाणी माओच्या सेनेचं वर्चस्व होतं, त्या भागामध्ये जपानी आक्रमकांविरुद्ध माओची मुक्ती सेना ही लढत होती. आपल्याला माहीत आहे की चीनचा इतिहास की एक लॉंग मार्च म्हणून आहे. या कोमिंगटांगच्या सेनेची लढत असतानाच लॉंग मार्च जो आहे तो 1934 साली लॉंग मार्च झाला होता. तो संपूर्ण जगात त्याचा एक आदराने असा उल्लेख केला जातो की अतिशय कठीण आणि विपरीत परिस्थितीमध्ये कॉम्रेड माओने एक स्वातंत्र्याची उर्मी जनतेची जागृत ठेवून या कोमिंगटांगच्या याच्या विरुद्ध सशस्त्र संग्राम केलेला होता. आणि मग काही काळ त्यांना माघार पण घ्यावी लागलेली. हा 1934चा त्या लॉंग मार्चमुळे चीनी सैनिक युद्धाला सरावलेले होते, माओचे सैनिक, आणि त्यांनी जपान्यांविरुद्ध अतिशय चिवटपणे असं लढायला सुरुवात केली होती. आता त्यावेळचा जपान हा अतिशय प्रगत, त्याच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे, विमाने, माओच्या सेनेकडे कुठली होती विमानं,
जी शस्त्र होती ती सगळी मागासलेली शस्त्र, दारुगोळा पण पुरवठा अपुरा होता. पण तशाही अवस्थेमध्ये सगळ्या जनतेची साथ ही माओ त्से-तुंग यांना या मुक्तीसेनेला असल्यामुळे ते चिवटपणे जपान्यांना प्रतिकार करत होते. तर या युद्धामध्ये एक अमेरिकेमध्ये जन्मलेली जर्मन वृत्तपत्राची वार्ताहर ॲग्नेस मॅडले म्हणून, ती या उत्तरेकडच्या चीनच्या उत्तरेकडच्या युद्धाचं वार्तांकन करत होती इंग्रजी वर्तमानपत्रात. आणि त्यामुळे उत्तरेमध्ये अतिशय घनघोर आणि चिवटपणे युद्ध सुरू आहे आणि तिथल्या सैनिकांचं, चीनी सैनिकांचं फार नुकसान होत आहे. काही औषधं नाहीत, वैद्यकीय डॉक्टर्स नाहीत, वैद्यकीय मदत नाही, उपकरणं नाहीत काही. आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या संख्येने सैनिक, चीनी सैनिक हे मरत होते किंवा अपंग होत होते, फिजिकली डिसेबल्ड होत होते. औषधोपचार मिळत नाहीये म्हणून कितीतरी जखमी सैनिक मरत होते, आकनाक मरत होते. आता अशा वेळेला चीनी नेत्यांनी, या चीनी मुक्तीसेनेच्या नेत्यांनी सगळ्या जगातील लोकांना आम्हाला वैद्यकीय मदत द्या आणि डॉक्टरांचं पथक किंवा काही औषधं आणि काही वैद्यकीय उपकरणं द्या, अशा आशयाचं विनंती करणारे पत्र जगातील स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांना पाठवली निरनिराळ्या देशातल्या. असंच एक पत्र पंडित जवाहरलाल नेहरूंना मिळालं. ॲग्नेस मॅडले या वार्ताहर बाईने सुद्धा एक पंडित जवाहरलाल नेहरूंना पत्र लिहिलं. कारण आपल्याला माहित आहे की नेहरूंची आंतरराष्ट्रीय कीर्ती ही पूर्वीपासून होती. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेता घेता सुद्धा ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला सगळ्या जगाचा पाठिंबा, सपोर्ट असला पाहिजे या उद्देशाने जगातील अनेक देशांचा ते दौरा करत होते. त्यामुळे ॲग्नेस मॅडले आणि नेहरू यांची ओळख होती. तिने एक पत्र असं नेहरूंना लिहिलं आणि मग नेहरूंनी त्यावेळेला ते काँग्रेस कमिटीची मद्रास येथे मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये ते ठेवलं. आणि मग अखिल भारतीय त्यावेळेच्या काँग्रेस कमिटीने लढणाऱ्या चीनी सैनिकांना भ्रातृभावपूर्वक आपण मदत केली पाहिजे आणि एक वैद्यकीय पथक पाठवूया असा ठराव पास केला. आणि त्यानंतर मग नेहरूंनी वर्तमानपत्रांना आणि आकाशवाणीवरून सुद्धा भारतीय डॉक्टरांना आणि जनतेला एक आवाहन केलं आणि या पथकामध्ये आपल्याला पथक वैद्यकीय पाठवायचे चीनला मदत करण्यासाठी. त्याच्यामध्ये भारतीय डॉक्टरांनी सामील व्हावं आणि काही औषधं आणि उपकरणं सुद्धा वैद्यकीय त्यांना देणगी म्हणून द्यावीत अशा पद्धतीचं अपील केल्यानंतर ते सगळ्या वर्तमानपत्रात छापून आलं. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हे सोलापूरचे मुंबईमध्ये MS शिकत होते, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. आता साहजिकच घरच्या लोकांची अपेक्षा होती की वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इथे सोलापुरात येणार आपला मुलगा आणि चांगल्यापैकी तो प्रॅक्टिस करेल, पैसे पण कमवेल. मग त्याप्रमाणे इथे जो भैया चौक येथे बंगला आहे त्यांचा, त्या ठिकाणी वडिलांनी मागच्या 4 रूम बांधून घेतल्या होत्या की कदाचित इंडोर पेशंटसाठी 2 रूम, एक त्याच्या दवाखान्यासाठी, अशा 4 रूम मोठ्या बांधल्या होत्या. त्यांना मागून दरवाजा केला होता. म्हणजे द्वारकानाथ MS व्हायच्या अगोदरच वडिलांनी तो इथे येणार हे गृहीत धरून त्याच्या दवाखान्याची आणि याची तरतूद केली होती. या पार्श्वभूमीवर तरुण द्वारकानाथ, ज्याच्यावर सोलापूरच्या स्वातंत्र्य चळवळीचे आणि सामाजिक कामाचे संस्कार लहानपणी झाले होते, यांच्या वाचनामध्ये ते वर्तमानपत्रातनं पंडित जवाहरलाल नेहरूंचं आवाहन आलं. आणि मग तो विचार करायला लागला की तिथे खरी गरज आहे आपल्याला, आपण MS करून काय करणार.
आत्ता तिथे गरज आहे तर जाऊ आपण. आणि परत आल्यानंतर 1 वर्ष तोपर्यंत MS त्यांचं झालं होतं, परत येऊन आपण पूर्ण करूया या विचाराने त्यांनी रात्रभर विचार केला आणि मग त्याने पक्का निर्णय घेतला की आपण चीनच्या या पथकामध्ये सामील व्हायचं. त्याचं महत्त्वाचं एक कारण असं होतं की डॉक्टरांची निवड करण्याचं काम ज्यांच्यावर सोपवलं होतं, ज्या डॉक्टरांवर, त्याच्यापैकी त्याचे चेअरमन होते डॉक्टर जीवराज मेहता, जे डॉक्टर द्वारकानाथ पूर्वी शिकत असलेल्या मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डीन होते. आणि त्या जीवराज मेहतांची त्यांची ओळख होती चांगली, म्हणून तो मग रात्रभर विचार करून निर्णय घेतल्यानंतर त्याने हा निर्णय आपल्या आईवडिलांना सांगितला, कळवला, आणि त्यांना धक्का बसला. मग वडील म्हणाले की शेवटी तू निर्णय घेणार आहे, पण घाई करू नको, मी येतो मुंबईला आणि चौकशी करून सांगतो. मुंबईला आले तोपर्यंत द्वारकानाथांनी जीवराज मेहतांची भेट घेतली होती आणि आपलं नाव नोंदवलं होतं. मेहतांनी त्यांना सगळ्या धोक्याची जाणीव दिली होती की युद्धामध्ये कदाचित प्राणही गमवावा लागेल, खूप तिथं भयानक युद्ध चालू आहे वगैरे, आणि जीव धोक्यात घालण्याचं काम आहे. पण तरी द्वारकानाथांनी काही मागे हटले नाहीत, त्याने आपला निर्णय कायम ठेवला. वडील आले, वडिलांनी पण जीवराज मेहतांची भेट घेतली. पहिल्यांदी द्वारकानाथाशी त्यांची चर्चा झाली आणि मग त्यांचा निर्धार पक्का आहे असं म्हणल्यानंतर जड अंतःकरणाने वडिलांनी परवानगी दिली की शेवटी जा तू. आणि मग त्यांचं निवड झाली. हे वैद्यकीय पथक जे 5 डॉक्टरांचं निवडलं गेलं, त्याच्यामध्ये डॉक्टर मोहनलाल आतल हे अलाहाबादचे, डॉक्टर MR चोळकर हे नागपूरचे, डॉक्टर देवेन मुखर्जी आणि डॉक्टर विजय कुमार बासू हे कलकत्त्याचे, बंगालचे, आणि सगळ्यात तरुण डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. म्हणजे नुकतंच MBBS होऊन MS 1 वर्ष पूर्ण अजून झालेलं नव्हतं. हे सगळे सर्जन होते प्रख्यात त्या काळातले. आणि आपल्याला माहिती आहे की मुख्यतः अपंग युद्धात सर्जन लोकांची जास्त आवश्यकता असते, आणि म्हणून हे सर्जन लोकांची निवड जीवराज मेहतांनी केली होती. आणि सगळे मित्र वगैरेंना पण त्यांच्या द्वारकानाथाच्या मित्रांना धक्का बसला, पण तरी त्यांनी एक प्रोत्साहन दिलं की आपल्यापैकी एक तरुणी धाडस करतोय, चांगली गोष्ट आहे. सोलापुरात आले कुटुंबाचा निरोप घेण्यासाठी. सोलापुरातल्या त्यावेळेला काँग्रेस कमिटीने डॉक्टर कृबी अंतोळीकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा घेतली आणि द्वारकानाथ कोटणीसांचा सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. काही पैसे पण सोलापूरच्या लोकांनी जमा केले, काही औषधं जमा केली. आणि अशा रीतीने हे 5 जणांचं वैद्यकीय पथक चीनला जाण्यासाठी मुंबई येथे जमा झालं ते. आणि 1 सप्टेंबर 1938 रोजी SS राजपुताना या बोटीने मुंबईहून ते असं गोवा, कोलंबो असं वळसा घालून मलक्काच्या समुद्रधुनीतनं ते चीनच्या भूमीकडे रवाना झालं. मुंबईमध्ये एक मोठा त्यांचा निरोप समारंभ झाला या वैद्यकीय पथकाला. डॉक्टर सरोजिनी नायडू यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यतः यांच्या हस्ते या सगळ्या डॉक्टरांचा सत्कार केला गेला. आणि त्याला डॉक्टर कोटणीसांचे सहकारी चीनी कॉन्स्युलेटच्या लोकांनी त्यांना संध्याकाळी जेवण दिलं. त्या सभेसाठी जिना हॉल म्हणून आहे, त्या जिना हॉलच्या सभेसाठी मुंबईचा गिरणी कामगार हा मोठ्या संख्येने लेझिम खेळत खेळत त्या कार्यक्रमाला हजर होता असे उल्लेख काही ठिकाणी आहेत. आणि मग सरोजिनी नायडूंचं अतिशय प्रेरणादायी असं भाषण झालं आणि मग मध्यरात्री ती बोट चीनकडे जाण्यासाठी रवाना झाली.
आता चीनची फार विदाय 2 अमेरिकन चिनी नागरिक त्या बोटीवर होते आणि अर्थातच आत्ता विमानाने कसं पडदिशी जाता येतं, पण बोटीला खूप वेळ लागतो. जवळजवळ 20-25 दिवस लागले असं संपूर्ण वळसा घालून हाँगकाँग आणि नंतर हाँगकाँग नंतर कॅन्टनला जाण्यासाठी. तर या 15-20 दिवसाच्या प्रवासामध्ये, बोटीच्या प्रवासामध्ये द्वारकानाथांनी चिनी भाषा शिकून घेतली त्या चिनी नागरिकांकडनं, अमेरिकन नागरिक जे चिनी होते त्यांच्याकडनं. म्हणजे एक आता जाऊन त्यांनी निर्धार केला होता की आपल्याला तिथली भाषा यायला पाहिजे, लोक काय म्हणतात ते कळायला पाहिजे, त्याच्याशिवाय कसा संवाद साधणार. आणि 15-20 दिवसामध्ये बऱ्यापैकी मोडकं तोडकं का होईना त्यांना चिनी बोलायला या 2 नागरिकांनी तयार केलं होतं. ज्या ज्या ठिकाणी जाताना प्रवासात बोट थांबत होती त्या ठिकाणची जनता या वैद्यकीय पथकाचं उत्स्फूर्तपणे स्वागत करत होती आणि त्यांचा सत्कार करत होती, त्यांना प्रोत्साहन देत होती. आणि हाँगकाँग नंतर कॅन्टन जवळ आल्यानंतर जसजसं चीनची भूमी जवळ यायला लागली तसतसं युद्धाचे एक वातावरण तिथे त्यांना अनुभवायला मिळालं. अनेक कॅन्टनमध्ये उतरल्यानंतर सुद्धा संपूर्ण युद्धाचंच वातावरण, लोक घाबरलेले. केव्हा जपान्यांचा, आपल्याला त्यावेळेला माहीत आहे की जपानी हवाई दल हे अतिशय प्रगत होतं आणि केव्हाही यायचं त्या अचानक असं बॉम्ब हल्ले करून निघून जायचं आणि संपूर्ण अतिशय क्रूरपणे संपूर्ण गावाच्या गावं अशी उद्ध्वस्त त्या बॉम्ब हल्ल्यामुळे होत होती. असं ते युद्धाचे ढग सगळे ते त्यांना जाणवत होते. आणि तिथे कॅन्टनमध्ये चीनच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर आधुनिक चीनचे निर्माते डॉक्टर सन यत सेन यांच्या पत्नी मादाम सुंग चिंग लिन यांनी त्यांचं स्वागत केलं. तेही या चीनच्या मुक्तीसेनेला मदत करण्याचं, चीनी जनतेला मदत करण्याचं असं एक रेडक्रॉसच्या मार्फतीने त्यांनी काम सुरू केलेलं होतं. तर त्यांनीच त्यांचं स्वागत केलं या वैद्यकीय पथकाचं. आणि मग अनेक शहरांचा प्रवास करत करत त्या ठिकाणी, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक चीनी शहरांची नावं मी सांगेन तर हँको आहे, चुकिंग आहे, चांगशा आहे, अशा अनेक शहरांमध्ये थांबत आणि खडतर प्रवास करत जपानी सैनिकांचा वेढा चुकवत, कधी चालत तर कधी ट्रकने, असा द्वारकानाथ आपल्या घरी त्यावेळेला पत्र पाठवत होता. त्यावेळेला त्याची वर्णनं सगळी आहेत, ती त्याचा वर्णनं आपल्याला वाचायला मिळतात की अतिशय उद्ध्वस्त झालेली खेडी, जखमी सैनिक असे आजूबाजूला रस्त्याच्याकडे, रस्ता म्हणजे काय रस्ता नाहीच तो, सगळे खड्डे बॉम्ब हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या रस्त्यातनं मार्ग काढत अतिशय कमी स्पीडने त्यांच्या ट्रक वगैरे त्यांच्या मोटारी जात होत्या. आणि मग कधी घोड्यावर किंवा खेचरावर बसून सुद्धा प्रवास करावा लागायचा, कधी 10-10, 15-15 मैल असं चालावं सुद्धा लागायचं. आणि मुख्यतः हा प्रवास रात्री, ज्या वेळेला जपानी सैनिकांना चुकवायचं आहे, त्यांचा वेढा चुकवायचा आहे, अशा दृष्टीने रात्री हा प्रवास करत होते. खेडीच्या खेडी जपानी बॉम्ब हल्ल्याने उद्ध्वस्त झालेली त्यांना बघितली. अन्न पाण्याविना टाचा घासत असलेले सैनिक किंवा चिनी जनता, भुके कंगाल चिनी जनता असे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मरत असताना मी अनेक प्रेतं अशी बघितलेली आहेत, अर्धप्रेतं, अर्धवट मेलेली माणसं. आणि त्यामुळे आपण जो निर्णय घेतला मानवतेची सेवा करण्याचा, तो अतिशय योग्य होता, असं द्वारकानाथांनी घरी लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हटलेलं आहे. आता हे करून चीन, माओ त्से तुंग यांची सेना चीनच्या उत्तरेला येनान प्रांताच्या जवळ लढत होती जपानी आक्रमकांविरुद्ध.
आणि त्यांचा हेतू होता की येनानला जायचं आणि येनानच्या आजूबाजूला संपूर्ण माओनी सरकार बनवलेलं होतं, त्यांचं राज्य होतं आणि कॅन्टनपासून ते येनानपर्यंत जाताना संपूर्ण कोमिंगटांगचं राज्य होतं. तर कोमिंगटांगचं सरकार या वैद्यकीय पथकाला त्यांना मदत पण करत नव्हतं, साधं पेट्रोल सुद्धा देत नव्हतं. एकदा तर कोमिंगटांच्या अधिकाऱ्यांशी या वैद्यकीय पथकाने फार मोठा वाद घातला आणि आम्ही आमच्या सरकारला कळवतो, भारताच्या नेत्यांना कळवतो असं दम दिल्यानंतर त्यांना डिझेल देण्यात आलं, असं सुद्धा एका ठिकाणी उल्लेख आहे. तर 1938 साली इकडे भारतामध्ये शांताराम कोटणीसांचा मृत्यू झाला. म्हणजे कोटणीसांचे वडील, दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांनी सुसाईड केली, आत्महत्या केली. आणि ती बातमी अर्थातच द्वारकानाथना कळण्यासाठी खूप दिवस लागले. पण एक पत्र शेवटी डॉक्टर अटल यांना मिळालं, ते मध्ये प्रवासात, येनानच्या प्रवासात असताना. आणि मग आता द्वारकानाथला ही बातमी सांगायची कशी, पण शेवटी धैर्य करून सगळ्या डॉक्टरांनी ते सांगितलं. आणि मग डॉक्टर कोटणीस घरी पाठवलेल्या आपल्या पत्रामध्ये लिहितात की रोज निरपराध जनतेच्या मृत्यूचं तांडव मी बघत आहे, त्यामुळे वडिलांच्या मृत्यूचं मला काही एवढं दुःख झालं नाही. इथे रोज मृत्यू मी बघतोय. आपल्या आईला हा मोठा धक्का आहे आणि एवढ्या लांबवरनं मी काय तिचं सांत्वन करत नाही. आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात. आणि म्हणून तूच आता तिचं सांत्वन कर आणि समजावून सांग तिला, तिची समजूत काढ, असं त्या एका पत्रामध्ये डॉक्टर कोटणीस त्या पत्रातच ते म्हणतात की कालच या शहरावर बॉम्ब हल्ला झाला आणि माझ्या समोर एका झटक्यात 50 माणसं मारली गेली. म्हणजे काय भीषण तिथलं वातावरण आणि युद्धजन्य परिस्थिती होती याचं आपल्याला एक अंदाज यावा म्हणून मी मुद्दामून त्या पत्राचा उल्लेख करतोय. मी सांगितलं तसं चीन औषधामध्ये समृद्ध होता, परंतु सगळी पारंपरिक, ज्याला आपण जडीबुट्टीवाली किंवा पारंपरिक आयुर्वेदिक औषधं म्हणतो, त्याच्यामध्ये खूप प्रगत होता तो, पण ॲलोपॅथीमध्ये नव्हता. आणि जखम झाल्यानंतर, गोळी लागल्यानंतर ॲलोपॅथीची सर्जरी आणि ॲलोपॅथीची औषधंही आवश्यक असतात, ज्याचा तुटवडा होता मोठ्या प्रमाणामध्ये. चीनमध्ये दुष्काळ होता औषधांचा, वैद्यकीय उपकरणं नाहीत. म्हणजे या प्रवासामध्ये 8-8, 10-10 दिवस एक ठिकाणी थांबून ते तिथल्या नागरिकांना आणि जखमी सैनिकांना मदत करत होते. तर कुठलीही साधनसामुग्री नसताना, साधे ग्लोव्ज नव्हते, विदाऊट ग्लोव्ज ऑपरेशन्स वगैरे डॉक्टर कोटणीसांना करावी लागायची, अशी त्यांची ते वर्णन आहे. आणि अशा अवस्थेत डॉक्टर कोटणीसांचं वैद्यकीय पथक हे येनानला पोचलं. त्यांनी लिहिलेलं आहे की कधी रात्री खेचरावरनं प्रवास करावा लागायचा, कारण जपानी वेढा जो आहे तो चुकवायचा. कधी चालत, आवाज न करता शांतपणे, कधी मोटारी, पण मोटारीनं सुद्धा स्पीडच घेता येत नव्हता, कारण रस्त्यांची अशी कठीण अवस्था. अशी वर्णनं त्याच्यामध्ये आहेत. येनानला त्यांचं स्वागत, या वैद्यकीय पथकाचं स्वागत माओ त्से-तुंग आणि नेत्यांनी इतर केलं. आणि येनानमध्येच कोचिंग लान म्हणून एक नर्स चिनी, एका ख्रिश्चन व्यापाऱ्याची मुलगी, पण ज्या वेळेला ती नर्सिंगचं शिक्षण तिने घेतलं होतं आणि ज्या वेळेला जपानी आक्रमण झालं त्यावेळेला चिडून जाऊन, म्हणजे आपल्याला सामान्य चिनी जनतेच्या मनामध्ये स्वातंत्र्याच्या उर्मी किती प्रगल्भ होत्या
हे लक्षात यावं म्हणून मी मुद्दामून कोचिंग लावचं उदाहरण देतो. तिने लगेच येनानला जाण्याचा निर्णय घेतला की आपला तिथं काहीतरी उपयोग आहे. म्हणजे जपान्यांविरुद्ध केवळ माओची मुक्ती सेना लढत होती असं नव्हे, तर संपूर्ण शेतकरी, चिनी सैनिक, चिनी नागरिक, हा प्रत्येक चिनी नागरिक हा लढत होता आणि शक्य ती स्वतःला जी शक्य असेल ती मदत करत होता. कोण सुतार असेल तर त्यांनी नंतर वर्णन आहेत त्याच्यामध्ये की ते कॉट तयार करून द्यायचे. कोण बांधकाम क्षेत्रातील कामगार असेल तर त्या दगडी कॉट्स, ज्या त्याला कॉंग म्हणायच्या, त्या तयार करायचे बांधकाम करून. अशी सगळी जनताच ती मदत करत होती आणि म्हणून माओची सेना खऱ्या अर्थाने जपानी आक्रमकांविरुद्ध लढत होती, ती माओची सेनाच. आणि तिथे जपान्यांना खूप मोठं नुकसान असं सहन करावं लागत होतं. आणि कोमिंगटांगची राजेशाहीची भाडोत्री सेना ते काय लढणार आहेत, परंतु तिथेही त्यांचं युद्ध सुरू होतं. आणि मुख्य जपान्यांमध्ये एक उत्साहाचं असं वातावरण होतं. आणि चिनी शेतकऱ्यांची तरुण मुलं ही उत्स्फूर्तपणे अशी या माओच्या सेनेमध्ये भरती व्हायची. त्यांना प्रशिक्षण दिलं जायचं युद्धापासून ते संपूर्ण, आपण ज्याला आता पॉलिटिकल सायन्स म्हणतो, राज्यशास्त्र, याचं सुद्धा. आणि कुणावरही काही बंधनं नव्हतं. म्हणजे उत्स्फूर्तपणे तुम्ही या. आणि त्यांची देशप्रेमाची भावना आणि जपानी आक्रमकांना हुसकावून लावण्याची भावना एवढी जबरदस्त होती की कुठलाही त्रास सहन करून आपण इथे राहिलं पाहिजे. त्यावेळेला अन्नाचा पण दुष्काळ, उत्तरेकडचा भाग म्हणजे हा थंड प्रदेश, -7-8 डिग्री टेम्परेचर एवढं कमी होत होतं. आणि अन्नाचा दुष्काळ, औषध पाण्याचा दुष्काळ, तरीसुद्धा जे काय मिळेल ते खायचं आणि राहायचं. या वैद्यकीय पथकाने सुद्धा अतिशय हालात दिवस काढले. यांची जास्तीत जास्त चांगली सोय करण्याची या माओच्या सेनेने प्रयत्न केला, पण त्यांचा शेवटी नाईलाज व्हायचा. आणि मग काही विशेष वागणूक यांना दिली की ते नाकारायचे. आणि मग काही खायला दिलं जास्त तर कोटणीस तर सगळ्यांमध्ये ते वाटून टाकायचे. असे पण काही आठवणी कोटणीसांबद्दलच्या सांगतात. एकदा स्वतःसाठी म्हणून काही औषधं ही जमा करून कोटणीसांनी ठेवलेली होती, पण एका सैनिकाला ती लागणार होती, तर ती स्वतःची औषधंसुद्धा जमा केलेली कोटणीसांनी त्या सैनिकाला दिली. अशी एका सैनिकाने नंतर त्यांची आठवण अशी नमूद केलेली आहे. आणि मधल्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे चीनमध्ये येऊन गेले, पण या पथकाची आणि त्यांची काही भेट झाली नाही. आंतरराष्ट्रीय साम्राज्यशाही विरोधी आंतरराष्ट्रीय परिषद अशी काही भरली होती त्याला. पण त्यांनी येताना एक ग्रामोफोन आणि 25 तबकड्या त्यावेळच्या अशा या वैद्यकीय पथकासाठी भेट म्हणून आणल्या होत्या. आणि त्या शेवटी त्यांना पंडित नेहरू गेल्यानंतर कित्येक दिवसांनी त्या मिळाल्या. पण एक आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एका नेत्याने आपल्याला आठवणीने एवढी भेट आणली, याचा त्यांना खूप आनंद झाला होता, असं डॉक्टर बसू यांनी नमूद केलेलं आहे. या संपूर्ण येनानच्या परिसरामध्ये हे अतिशय मोकळं आणि अतिशय चांगलं असं उत्साहवर्धक असं वातावरण होतं. आणि त्याच्यामुळे मधल्या काळामध्ये डॉक्टर अटल आणि डॉक्टर चोळकर हे आजारपणामुळे परत गेले, कारण तोपर्यंत 6 महिन्यासाठी हे वैद्यकीय पथक चीनमध्ये आलं होतं. ते 6 महिने पूर्ण व्हायच्या आतच हे 2 डॉक्टर आजारपणामुळे, एकतर वयोवृद्ध होते, त्यांना तिथलं जेवण काही हे होईना, आणि वातावरणसुद्धा थंड वातावरण. डॉक्टर अतलना कातडीचा रोग झाला,
चोळकर पण आजारी पडले आणि मग त्याने परत जायचा निर्णय घेतला. मग 3 डॉक्टर राहिले. मग त्यानंतर डॉक्टर मुखर्जीसुद्धा काही काळाने परतले आणि मग राहिले ते डॉक्टर BK बसू, त्यातल्या त्यात तरुण, आणि सगळ्यात तरुण डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. ह्या 2 डॉक्टरांनी मात्र खूप, आणि 6 महिने काय आम्ही इथे हे युद्ध संपेपर्यंत राहणार असा निर्धार त्यांनी केला. काँग्रेस कमिटीला पण कळवलं त्यांनी, आपल्या घरच्या लोकांना पण कळवलं की एवढ्यात काय आम्ही परत येणार नाही. पण जसजसं युद्ध हे जास्त तीव्र होत गेलं तसतसं पत्रंसुद्धा यायची जी आहेत ती भारतामध्ये यायची कोटणीसांची पत्रं, ती प्रमाण कमी झालं आणि नंतर तर काही समजतच नव्हतं अशी अवस्था. आता मी मगाशी कोचिंगला या नर्सचं उदाहरण दिलं. ती स्वतः उत्स्फूर्तपणे माओच्या सैनिकांबरोबर लढण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी सामील झाली आणि अशा अनेक लोक तिथे उत्स्फूर्तपणे सामील झालेले होते. नवीन या 2 डॉक्टरांवर फार मोठी जबाबदारी होती की प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन या सैनिकांना वाचवलं पाहिजे. म्हणजे 30-40 किलोमीटरचा प्रवाससुद्धा फार होतो. आपणच प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन सैनिक जखमी झाले की लगेच त्याच्यावर उपचार करूया अशा पद्धतीनं यांनी निर्णय घेतला आणि मग एक फिरते मोबाईल युनिट असं त्यांनी हे केलं आणि गाडीमध्येच सगळ्या शस्त्रक्रिया किंवा हे करायची अशी सोय केली आणि मग फिरते वैद्यकीय पथक चिनी सैनिकांची सेवा करायला लागले. त्यांच्याबरोबर म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन, एकीकडे बॉम्बचा वर्षाव होतोय जवळच आणि तुम्ही इथे वैद्यकीय सेवा देताय चिनी सैनिकांना, अशा पद्धतीनं त्यांचा एक कामाप्रती आपली निष्ठा आणि त्यांचा त्याग आणि त्यांचं धैर्य हे बघून चिनी नेतृत्वसुद्धा खूपच चाट पडलं होतं आणि खूप खुश झालं होतं. कॉम्रेड माओनी एका पत्रात, नेहरूंना लिहिलेल्या पत्रात त्याचा खास उल्लेख केलेला आहे की त्यांची कामाप्रती निष्ठा आणि जखमी सैनिकांप्रती प्रेम आणि त्यांना वाचवण्याचा जास्तीत जास्त त्यांचा प्रयत्न करण्याची जिद्द अशी बघितल्यानंतर सगळ्या चिनी जनतेवर त्याचा एक चांगलाच प्रभाव पडलेला आहे असं वर्णन त्यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. या काळामध्ये डॉक्टर नॉर्मन बेथून जे आहेत अमेरिकेतले, ते त्यांनी आंतरराष्ट्रीय शांतता हॉस्पिटल असं स्थापन केलं होतं आणि त्या प्रत्यक्ष युद्धभूमीवरच, आणि तिथे आपल्याला जायला मिळेल, तिथे आपल्याला बेथूनची भेट होईल अशी एक वैद्यकीय पथकाची या आशा होती. परंतु हे वैद्यकीय पथक येनांकडे प्रवास करीत असतानाच डॉक्टर बेथून यांचं निधन झालं. कारण एक शस्त्रक्रिया करत असताना ग्लोव्ज न वापरता, हँड ग्लोव्ज न वापरता त्यांनी शस्त्रक्रिया केली आणि मग त्यांना त्याच्यामधलं हे झालं, जंतूचा संसर्ग झाला आणि मग ते गँग्रीन होऊन वाढत गेलं आणि 2 दिवसात डॉक्टर बेथून हे वारले. आणि त्यांनी ते आंतरराष्ट्रीय शांतता हॉस्पिटल जे स्थापन केलं त्याचा चार्ज डॉक्टर कोटणीसांकडे दिला. म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता हॉस्पिटलचे पहिले संचालक हे डॉक्टर कोटणीस बनले. हे खूप जणांना माहीत नसतं. आणि डॉक्टर बसूसुद्धा प्रत्यक्ष युद्धभूमीवर, तेही म्हणजे एकीकडे वैद्यकीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय ज्ञान व्याख्यानं वगैरे देऊन तयार करायचं, दुसरीकडे जखमी सैनिकांची सेवा करायची, तिसरीकडे इनडोअर हॉस्पिटल जे जास्त जखमी आणि जास्त सिरियस आहेत त्यांच्यावरही उपचार करायचे, इनडोअर पेशंट्स. काही जुजबी सेवा करून, जुजबी शस्त्रक्रिया करून पाठवायचं आपापल्या घरी किंवा परत युद्धभूमीवर जावा, असं हजारो चिनी सैनिकांचे त्यांनी, कोटणीस आणि बसू या दोघांचं पण त्याग आणि डिव्होशन हे फार मोठं आहे.
त्यांनी हजारो जखमी सैनिकांचे प्राण वाचवले, कित्येकांना अपंग बनण्यापासून वाचवलं. आणि या सगळ्या याच्यामध्ये करत असताना एक माणुसकीची भावना अशी सतत जागृत त्यांची असायची. एका सैनिकाने नंतर आठवण जी लिहिली त्याच्यामध्ये वर्णन आहे की प्रवास करीत असताना रात्री की संपूर्ण ते खेडं संपूर्ण उद्ध्वस्त झालं होतं. जपानी क्रूरता फार भयानक होती. मारलेल्या चिनी नागरिकांची किंवा सैनिकांची मुंडकी तोडून ते त्या वेशीवर अशी टांगली जायची, झाडांवर टांगली जायची आणि पूर्ण गाव बेचिराग करायचं, जाळून टाकायचं. सर्वनाश मोहीम अशी जपानी सैन्याने राबवली होती. आणि त्या एका उद्ध्वस्त झालेल्या खेड्यातून प्रवास करीत असताना एका महिलेच्या कण्याचा आवाज द्वारखाना त्यांच्या कानावर आला. आणि मग त्यांनी लगेच थांबून कुणाचा कण्याचा आवाज आहे ते बघूया म्हणून, तर एक बाई, प्रेग्नंट बाई, तिची डिलिव्हरी व्हायची वेळ झालेली होती आणि डिलिव्हरी होत नव्हती, अडलेली होती, अशी त्यांना ती कणत असलेली दिसली. लगेच त्यांनी आहे ते संपूर्ण कापड वगैरे हे करून तिथल्या तिथेच तिची शस्त्रक्रिया केली आणि ते मूल जन्माला घातलं. आणि नंतर मग आपल्याबरोबर तिला मोठ्या दवाखान्यामध्ये नंतर दुसऱ्या गावामध्ये दाखल केलं. तर या प्रकारे जन्मलेल्या बाळानं नंतर कोटणीसांची ही आठवण आपल्या एका लेखामध्ये व्यक्त केलेली आहे की एवढी माणुसकीची भावना कोटणीसांमध्ये होती. एका सैनिकाने लिहिलेलं आहे की गोळीबारामध्ये त्याच्या डोक्यामध्ये गोळी घुसली होती आणि अतिशय अवघड शस्त्रक्रिया होती. कल्पना करा, त्यावेळेचं वैद्यकीय शास्त्रसुद्धा एवढं प्रगत झालेलं नव्हतं. म्हणजे मेंदूंच्या शस्त्रक्रिया वगैरे सुद्धा फार क्वचित होत असत. आणि अशा वेळेला कुठलीही सुविधा नाहीत, ऑपरेशन थिएटर नाही. आणि तरीसुद्धा कोटणीसांनी त्याच्या डोक्यातील गोळी ही काढली आणि तो जगला. त्याला औषधं जी आहेत ती खास स्वतःसाठी राखून ठेवलेली औषधंसुद्धा ती त्याला दिली. आणि मग ज्या वेळेला कोटणीस नंतर आजारी पडले त्यावेळेला या सैनिकाने त्यांची जाणीव ठेवून 15 दिवस कोटणीसांच्या बेडच्या जवळनं तो हलला नाही. कोटणीसांची या सैनिकाने सेवा केली. हे नंतर त्याने आपल्या आठवणीत ते का लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये ते वाचनात आलेलं आहे. तर असे डॉक्टर कोटणीस त्यांच्या श्रमाचं दिवस रात्र एक करून ते काम करत होते. एकदा ज्या कोटणीस नंतर दोघा डॉक्टरांची ताटातूट झाली. 2 आघाड्यांवर दोघांनी काम सुरू केलं, कारण चिनी सैन्याची तशी गरज होती म्हणून. आणि एक डॉक्टर कोटणीस जिथे काम करत होते तिथे 13 दिवस घनघोर युद्ध चाललं. त्यावेळी एकूण 800 जखमी सैनिकांवर त्यांनी उपचार केले आणि त्यापैकी 558 सैनिकांवर त्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. एकदा तर डॉक्टर कोटणीसांनी अजिबात विश्रांती न घेता 72 तास सलग न झोपता काम केले, असे सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे त्या त्यागाला आणि त्या निष्ठेला, वैद्यकीय निष्ठेला काही तोड नाही, अशा स्वरूपाचं काम डॉक्टर बसू आणि कोटणीस यांनी केलं. मगाशी मी सांगितलं तसं कोचिंग लान यानंतर मग त्यांना प्रमोशन मिळून त्या ट्युटर झाल्या. नर्सिंग कॉलेजमध्ये सुद्धा कोटणीसांना शिकवायला लागायचं. मग ते त्यांचा आणि कोचिंग लानचा सहवास हा वाढला आणि त्याच्यातून एकमेकाच्या जवळ आले. ते सूर जुळला गेला आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि जी काही सेना आहे त्याला 8th रूट आर्मी किंवा 8वी फौज, चीनच्या मुक्तीसेनेची 8वी फौज असं नाव आहे. त्या सगळ्या सैनिकांनी एक जल्लोष साजरा केला आणि त्यांचा विवाह समारंभानिमित्त एक मोठा आनंद आणि समारंभही झाला. दोघांचंही दिवस रात्र काम सुरू झालं. जरासं लग्न झाल्यानंतर कोटणीस सुखावले जरासा.
त्यांची काळजी घेण्यासाठी एक माणूस तिथे सातत्याने लक्ष देत होतं. आणि कोचिंगला ही फार काळजी घ्यायची त्यांची. त्यांना जे हवं आहे नको काय पाहिजे ते तिला कोटणीसांनी न सांगता समजत असे. त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी इंगवा असं ठेवलं. इंग म्हणजे चीन आणि व्हा म्हणजे भारत किंवा फूल. म्हणजे सॉरी मी उलटं सांगतोय. इंग म्हणजे भारत आणि व्हा म्हणजे फूल किंवा चीन. म्हणजे भारत चीन मैत्री किंवा भारताचं फूल असं याचा अर्थ होतो. त्याच्यातून आता कोटणीसांनी फक्त एवढंच काम केलं असतं ना तरी कोटणीस अजरामर झाले असते. म्हणजे लक्षात घ्या की मानवतेची सेवा धर्म जात प्रांत भाषा राष्ट्र या सगळ्या भिंती ओलांडून एक आंतरराष्ट्रीय मानवतेची सेवा त्यांनी केली. आणि एवढंच जरी त्यांनी काम केलं असतं तरी सुद्धा ते अजरामर झाले असते. पण कोटणीस हे चिनी जनतेशी समरस झाले. चिनी भाषा ते शिकले. मी तर सांगितलं मगाशी. चिनी भाषेमध्ये अस्खलित ते भाषण देत होते. आणि चिनी शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी या सैन्यामध्ये सामील व्हावं आणि जपानी आक्रमकांना हुसकावून लावावं यासाठी ते खेड्यांमध्ये जाऊन चिनी जनतेच्या अशा मिटिंगा घेत असेल ज्या वेळेला वेळ मिळेल तेव्हा. आणि अख्खी चिनी जनता कोटणीस आणि त्यांच्या पथकाला जी काही मदत करता येईल ती करत होती. हवं नको ते येऊन स्वतः विचारत होती. स्वतः उपाशी राहत होती पण कोटणीसांना अन्नधान्य पुरवत होती. त्यावेळेला जपानी बॉम्ब हल्ल्यापासून वाचवण्यासाठी अर्थातच असं ओपन हॉस्पिटल बांधता येत नव्हतं. डोंगरामध्ये डोंगर खोदून अशा गुहा तयार केल्या जायच्या आणि मोठमोठ्या गुहा त्यांनी खोदून तयार केल्या. चिनी लोकांचं श्रम आणि त्यांची जिद्दही अफाट, त्याची काही तुलनाच होऊ शकत नाही. म्हणजे असं वर्णन आहे की एकदा त्यांनी 50 बेडचं हॉस्पिटल अशा डोंगराच्या गुहा खोदून आतमध्ये अशा रूम बनवून केल्या. कॉट नाही आहेत तर त्या गुहा खोदतानाच तिथं कॉट तयार करायच्या. त्या खाली पोकळ करायच्या आणि खाली मग विस्तव ठेवायचा. कारण थंडीचा मुकाबला करण्यासाठी सैनिकांना किंवा कोणी सुतार असेल तर कॉट तयार करायच्या. वैद्यकीय उपकरणं डॉक्टर कोटणीस त्यांच्याकडनं दुरुस्त करून घ्यायचे, तयार करून घ्यायचे. असं सगळं जे समर्पण आहे या चिनी जनतेशी समरस झाले. आणि चिनी जनतेचा जो मानवमुक्तीचा लढा चालू होता, दारिद्र्याविरुद्धचा जो संघर्ष चालू होता त्याच्यामध्ये सुद्धा ते सहभागी झाले, उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. एका घरी पाठवलेल्या पत्रामध्ये ते म्हणतात की मी 8व्या फौजेच्या संपर्कात येण्यापूर्वी माझे मध्यमवर्गीय विचार फारच संकुचित होते. मी अतिशय कोता विचार करत होतो. परंतु इथे आल्यानंतर इथल्या लोकांचं सगळं समानतेचं वागणं आणि खेळ बघितल्यानंतर माझ्या विचारांमध्ये क्रांतिकारक बदल झालाय आणि माझ्यातले मध्यमवर्गीय बुरसटलेले संस्कार आता मागे पडलेले आहेत, असं एका पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे एवढं मन लावून काम, जीव तोडून काम, अफाट चिनी जनतेशी समरस होऊन काम असं त्यांनी केल्यामुळे चिनी जनता त्यांना प्रेमाने काळी आई, ब्लॅक मदर असं संबोधत होती. काम करत असताना साहजिकच त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाले. त्यांना एपिलेप्सीचे ह्याचे अटॅक यायला लागले, फिट यायला लागले. आणि मग ते आपल्या बायकोपासून सुद्धा त्यांनी लपवलं.
डॉक्टर असल्यामुळे फिट आता येणार आहे असं म्हणले की ते एकदम कुठेतरी एकाकी याच्यामध्ये जात आणि फिट येऊन गेल्यानंतर परत येत. त्या फिटवरचे त्यावेळेला सुद्धा एपिलेप्सीवरची काही औषधं फार प्रगत अशी झालेली नव्हती. आणि मग शेवटी अपुरा आणि आहार, पोषक आहार मिळाला नाही त्यांना, दिवस रात्र अतिश्रम, आणि याच्यामुळं ते आजारी पडले. टेम्परेचर त्यांचं वाढत गेलं आणि 9 डिसेंबर 1942 रोजी असं सकाळी पहाटेच्या वेळेला त्यांचं दुःखद निधन झालं. त्या आजारपणातनं काही ते बाहेर आलेलं नाहीत. आता ही फारच धक्कादायक गोष्ट होती. बसू दुसऱ्या आघाडीवर काम करतच होते. बसून सुद्धा ही बातमी लगेच समजली नाही, उशिरा समजली. मग नंतर त्यांचे अंत्यसंस्कार तिथेच करण्यात आले. सगळ्या 8व्या रूटचे आर्मी कॉम्रेड माओ त्से तुंग हे त्या ठिकाणी हजर होते. माओ त्से तुंगने जो काही संदेश पाठवला भारतीय नेत्यांना आणि त्यांच्या घरी सुद्धा पाठवला, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात ते लिहिलेले चीनी भाषेतलं पत्र आहे. आमचा भारतीय मित्र दूरवरून आम्हाला युद्धभूमीवर मदत करण्यासाठी आला. त्याने सतत 5 वर्षे येनान आणि उत्तर चीनमधील जखमी सैनिकांची अविरत सेवा शुश्रूषा केली आणि हे करीत असतानाच अतिश्रमामुळे आजारपणातच त्यांचे दुःखद निधन झाले. सशस्त्र दलाने एक मदतनीस आणि देशाने एक परममित्र गमावला. आपण सदैव आपल्या मनामध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय आत्मीयतेची स्मृती जागृत ठेवूया. हे त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र सोलापुरातल्या कोटणी स्मारकामध्ये चीनी भाषेमध्ये आणि त्याचा अर्थ दुसरीकडे असं मोठ्या प्रमाणात त्यांनी भेट दिलेलं आहे चीनी सरकारने. निधन झाल्यानंतर डॉक्टर बसूंना ही बातमी उशिरा समजली आणि मग तेही फार दुःखी झाले, नाराज झाले. त्यांचा सगळा उत्साह, कारण कोटणीस आणि ते दोघं मिळून त्यांनी अनेक वर्ष एकत्रित काम केलेलं, त्यामुळे तेही परत भारतात परत आले. तर डॉक्टर बसू यांनी जी काही डायरी लिहिलेली आहे कॉल ऑफ येना, त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामधनं आपल्याला त्यांच्या त्या प्रत्यक्ष घटना लक्षात येतात. कोचिंगलाने नंतर स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं. त्याच्यामध्ये माय लाईफ विथ कोटणीस हे पण पुस्तक आहे. त्याचं मराठी भाषांतर, त्याचं हिंदी झालं आहे पण मराठी भाषांतर आता मी पब्लिश करणार आहे, त्याचं काम चालू आहे. डॉक्टर कोटणीस वारले किंवा त्यांनी लग्न केलं ही सुद्धा बातमी त्यांच्या घरातल्या लोकांना फार उशिरापर्यंत माहीत नव्हती. ज्या वेळेला चीन स्वतंत्र झाला आणि बसू आल्यानंतर त्यांना कळालं आणि मग स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्यक्ष काय काय घटना घडल्या या गोष्टी उजेडात यायला लागल्या. 1944 साली जी काही माहिती उपलब्ध झालेली होती त्यावरून त्यावेळचे प्रख्यात लेखक के अब्बास यांनी अँड वन हू डिड नॉट कम बॅक असं एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यावरून व्ही शांताराम यांनी डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा सिनेमा बनवला. तो सिनेमा बघितला आपण, ते चांगला आहे सिनेमा, पण ती जास्त ही लव्ह स्टोरी या अंगाने जास्त ती व्ही शांतारामने केली आहे. पण त्याच्यामुळे निदान कोटणीसांचं कार्य सगळ्या जगाला माहीत झालं. आता एक 5च मिनिटात मी संपवतोय, कारण मध्ये काही डिस्टर्ब झाल्यामुळे. चीनने अजूनही त्यांची आठवण ही कायम ठेवलेली आहे. चीनला 60 वर्ष, चीन नंतर 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि 49 साली चीन स्वतंत्र झाला आणि त्या स्वातंत्र्याला, चीनी स्वातंत्र्याला 60 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने
त्यांनी एक आणि त्या स्पर्धा अशी होती की आवर बेस्ट फॉरेन फ्रेंड्स, एक 25 लोकांची नावं त्याने दिली होती. जसं मी सांगितलं ना की चीनला स्वातंत्र्य लढ्यात ज्या परकीय परदेशातील मित्रांनी मदत केली अशा 25 लोकांची त्यांनी यादी बनवली होती आणि त्यातले 10 निवडायचे होते आणि त्यासाठी मतदान करा म्हणून चीनी जनतेला अपील केलेलं होतं. आता त्यावेळेला पत्र पाठवा, जे काही याचे मार्ग होते त्या ह्याच्यावरनं फोन करा, अशा संपूर्ण याच्यामध्ये अनेक लक्षावधी लोकांनी त्याच्यात भाग घेतला. म्हणजे मी काही आकडेवारी तुम्हाला सांगेन, परंतु 5,60,00,000 लोकांनी मतदान केले आणि त्या 10 लोकांमध्ये डॉक्टर द्वारकानाथ यांचा नंबर बराच वर होता. ही गोष्ट चीनला 60 वर्ष पूर्ण झाली त्यावेळची मी सांगतोय. त्यानंतर 1976 साली जे काही नवीन स्वतंत्र हॉस्पिटल त्यांनी बांधलं, डॉक्टर बेथून इंटरनॅशनल हॉस्पिटल असं त्याला नाव दिलं आणि याचे पहिले संचालक कोटणीस होते म्हणून डॉक्टर कोटणीसांचा एक स्मृती हॉल तिथं सिचाचॉंग या शहरामध्ये, या जिल्ह्याच्या शहरामध्ये त्यांनी बांधला आणि त्याच्यामध्ये कोटणीसांच्या संपूर्ण आठवणी, त्यांचे प्रत्यक्ष लाईव्ह फोटोग्राफ्स, त्यांची पेंटिंग्स, त्या हॉलमध्ये आत गेल्यानंतर असं एक मोठं असं पोर्ट्रेट होतं. माओ आणि चीन हे चर्चा करत बसलेले आहेत असं आपल्याला दिसत असेल तर मी हे तुम्हाला दाखवू शकतो. असं एक मोठं रंगीत पोर्ट्रेट त्या ठिकाणी, संपूर्ण भिंत कव्हर केली होती त्यांनी. आणि मग काही शिल्प, स्कल्पचर्स, असं फार अप्रतिम तो हॉल आहे. आणि आता अलीकडे त्यांनी 2015 साली मला परत जायचा योग आला, त्यावेळेला एक दुसरा स्वतंत्रपणे मोठा स्मृती हॉल त्यांनी बांधलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या त्यांनी सगळ्या प्रमाणामध्ये चित्र आणि खेळ असं करून सजवलेलं आहे. आणि हजारो लोक रोज या दोन्ही हॉलला भेट द्यायला त्या ठिकाणी येतात. आता भारताच्या संदर्भामध्ये आपल्याला एक अभिमानाची गोष्ट अशी असली पाहिजे की या प्रकारे एक मानवतेची सेवा करणाऱ्या आपल्या सोलापूरच्या पुत्राने आंतरराष्ट्रीय संपूर्ण झेंडा असा सोलापूरचा फडकावला आणि एक सोलापूरचं नाव अजरामर केलं. आज महामारी आहे कोरोनाची आणि या सगळ्या काळामध्ये कोटणीसांचं बलिदान आणि कोटणीसांचा त्याग हा कदाचित लोकांना फार आश्चर्यकारक आणि अप्रूपच वाटेल, म्हणजे विश्वासच बसणार नाही. कारण सगळीकडे जे चाललेलं आहे ते चंगळवाद वाढलेला आहे, माणसंही जास्त आत्मकेंद्रित बनत चाललेली आहेत. सरकार कुठल्या का पक्षाचं असेना, पक्षीय राजकारणात मी जात नाही, परंतु शिक्षण, आरोग्य ही काय आमची जबाबदारी नाही अशा पद्धतीने शासनाची पण वाटचाल सगळी सुरू आहे. आणि शिक्षणावरचा खर्च कमी होतोय, आरोग्यावरचा, सार्वजनिक आरोग्यावरचा खर्च कमी होतोय. पूर्वी सरकारी दवाखान्यामध्ये मोफत औषधं मिळायची, पण आजकाल सुद्धा त्याला सुद्धा पैसे मोजावे लागतात आणि मग औषधं लिहून दिली जातात, औषधांचा पुरवठा केला जात नाही. कोणाचं ऑपरेशन असेल तर ऑपरेशनची उपकरणं लिहून दिली जातात आणि त्याच्यासाठी सुद्धा नागरिकांना, गरीब नागरिकांना मोठा खर्च आणि भुर्दंड सोसावा लागतो. या कोरोनाच्या वातावरणामध्ये सुद्धा वैद्यकीय सेवेचा, सरकारी वैद्यकीय सेवेचा फोलपणा आपल्या सगळ्यांना लक्षात आलेला आहे, अनुभवाला आलेला आहे
की कित्येकदा सगळे डॉक्टर्स काही वाईट आहेत असं मी म्हणत नाही, परंतु त्याच्यामध्ये काही चांगले डॉक्टर्स पण आहेत, परंतु बहुसंख्य लोकांना हा अनुभव फार वाईट येतो. सरकारने दर नियंत्रित केलेत. कोरोनावरच्या ट्रीटमेंटसाठी किती पैसे घेतले पाहिजेत खाजगी हॉस्पिटलला, परंतु ते जुमानलं जात नाही. आणि अक्षरशः काही काही पेशंटच्या डोळ्यातनं आणि त्यांच्या नातेवाईकांच्या डोळ्यातनं पाणी येतं की 5-5 आणि 6-6 लाखाचं बिलं ते हॉस्पिटलला भरावी लागतात. ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर होत नाही. ऑक्सिजन अभावी हजारो माणसं देशामध्ये या मरतात, महाराष्ट्रामध्ये सुद्धा मरतात. अशा या महामारीमध्ये खरं म्हणजे सरकारचं कर्तव्य आहे की सार्वजनिक आरोग्य सेवा ही जास्त मजबूत केली पाहिजे. गरिबांना केवळ मरण्यासाठी म्हणून तुम्ही बाजूला सोडताय का, अशीच शंका यावी अशी परिस्थिती आहे. असं संपूर्ण वातावरण आहे. तर शेवटी याच्यावर आपण कोटणीसांचा आदर्श ठेवला पाहिजे आणि कोटणीसांचे एक त्याग करणारे, मानवतेची सेवा करणारे असे डॉक्टर्स आपल्यातूनच आपण गरिबातूनच तयार केले पाहिजे, असा आशावाद आपण बाळगला पाहिजे. आणि म्हणून कोटणीसांचा आदर्श समोर ठेवून आपण एक जनतेच्या चांगल्या आरोग्याचं असं स्वप्न हे निश्चित बघितलं पाहिजे. चांगल्या आरोग्याचं, निरोगी आयुष्याचं, या रोगराईला हटवण्यासाठी असे अनेक आरोग्यसेवक आपण तयार केले पाहिजेत. ज्यांना जे शक्य असेल त्यांनी या कोरोनाच्या महामारीत कोरोनाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीत आपली जिद्द ही सोडता कामा नये, आपली स्वप्न ही सोडता कामा नयेत. म्हणून शेवटची एक ओळ मी कवितेची वाचतो आणि थांबणार आहे. अवतार सिंह सिंधू पास म्हणून एक पंजाबी क्रांतिकारक कवी आहे. तो असं म्हणतो कि सबसे खतरनाक होता है मुर्दा शांति से भर जाना, ना होना तड़पना, सब कुछ सहन करना. सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. आपल्या स्वप्नांना कधी आपण मरू द्यायचं नाही, जिद्द कायम ठेवायची, डॉक्टर कोटणीसांच्या सारखा आदर्श ठेवायचा आणि या महामारीचा मुकाबला करण्यासाठी सरकारवर दडपण आणायचं आणि त्याचप्रमाणे आपल्या स्वतःच्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं आपण करायचं. हाच डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसांच्या जीवनाचा संदेश आहे असं मला वाटतं. मी इथंच थांबतो. सगळ्यांचे परत एकदा आभार आणि